माई, तुम्ही इथे अशा अचानक? अरे बापरे, म्हणजे मला आता इथं येण्यासाठी तुझी परमिशन लागेल? हं? विसरू नकोस, माझी लेक ताराई या घरची सून आहे. आणि तू चुकून माकून का होईना या घरची सून जरी झालेली असलीस ना, तरी माझ्या शब्दाला बांधलेस हे विसरायचं नाहीस कधी. माई, मी तुमचा आणि तुम्हाला दिलेल्या शब्दाचा मान राखते. याचा अर्थ हा नाहीये की मी तुमची सर्वस्वी गुलाम आहे. अच्छा, एवढी जीभ चरचरायला लागलीये तुझी? ठीक आहे, पण आता हे जे एफर्ट्स आहे ना, हे गाण्यासाठी वापर. म्हणजे एका मोठ्या म्युझिक कंपनीने ताराचा कॉन्सर्ट अरेंज केलाय आणि तुला त्यात गाणं गायचंय. अहो, काय बोलताय तुम्ही? माई, माझं आत्ता कोर्टात जाणं जास्त महत्वाचं आहे. मी नाही करू शकत. तुला विचारलं नाहीये मी, सांगतेय की तुला तिथे गाणं गायचंय. हो, मी येईन, पण मला आधी कोर्टात जाऊन येऊ द्या. हे बघ सावली, ते म्युझिक कंपनीवाले तुझ्यासाठी थांबणार नाहीयेत, कळलं ना? आणि तुझ्या कोर्टात जाण्याने काही होणार नाहीये. हा, तू काय वकील आहेस सारंगची? हा, हे बघ, तुझ्या जाण्याने काही फरक पडणार नाहीये. सारंगने गुन्हा केलाय तर तो जेलमध्ये जाणारच, त्याला शिक्षा होणारच. पण तू जर कार्यक्रमाला आली नाहीस तर ताराच्या आयुष्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होईल आणि तो मी होऊ देणार नाही. तेव्हा तुला यायचंय, कळलं? माई, ऐका ना, तुम्ही आत्ताची स्थिती समजून घ्या ना प्लीज. सारंग सरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. माझ्या ताराच्याही भविष्याचा प्रश्न आहे हा, कळतंय ना? आणि बाय द वे, आता हा प्रश्न फक्त सारंगच्या किंवा ताराच्या भविष्याचा नाहीये. प्रश्न आता तुझ्या अप्पूच्या जगण्या मरण्याचाही आहे. अप्पू हॉस्पिटलला आहे, माहितीये ना? तुझे घरचे आणि अप्पू आता पूर्णपणे माझ्यावर डिपेंडंट आहे. त्यांची या क्षणी फक्त ही भैरवीच मदत करू शकते. कारण आता या क्षणी अप्पू हॉस्पिटलमध्ये असताना सारंग तुझी कुठलीच मदत करू शकणार नाही.